नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कारल्याची खूपच चटपटीत अशी भाजी. तर यासाठी इथे मी पाव किलो कारली स्वच्छ धुवून घेतलेत. आता याची दोन्ही बाजूची टोकं अशी कट करून घेऊया. आता हे कारलं आपण असं उभं चिरून घेणार आहोत. पातळ पातळ याचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे भाजी खूप मस्त लागते चवीला. आणि यामध्ये जर कडक ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आहेत. तर इथे मी असे याचे उभे काप करून घेते. तुम्हाला हवं असेल तर गोल तुम्ही याच्यात रिंग्ससुद्धा करून घेऊ शकता. तर इथे सगळी कारली मी अशी चिरून घेतलेत. आता इथे 1 चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. आणि असं मीठ लावून आता ही कारली आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायची आहेत. यामुळेच कारल्याचा कडूपणा कमी होईल. तर आता अर्धा तासासाठी हे मी झाकून ठेवलं होतं. पाहूया, अर्धा तास झाला आहे. आता या कारल्यांमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. इथे लक्षात ठेवा, आपल्याला ही कारली 2 वेळेस धुवून घ्यायची आहेत, म्हणजे याचा भरपूर कडवटपणा कमी होतो. तर इथे असे मी 2दा ही धुवून घेते. 2दा कारली धुवून काढून घेतलेत मी. आता ही बाजूला ठेवूया आपण आणि पुढची कृती करूया. तर इथे आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचे आहे. यामध्ये मी चिमूटभर हळद घातले आणि आता यामध्ये जी आपण कारली धुवून ठेवली होती ती घालायची आहेत. आता कारली आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहेत. यामुळे सुद्धा कडवटपणा कमी होईल. कारली आता आपल्याला अगदी सॉफ्ट करून घ्यायची आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त तेलामध्ये ही कारली फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. त्यामुळे कारली मस्त कुरकुरीत होतात. जर तुम्हाला कुरकुरीत भाजी आवडत असेल तर तुम्ही ही कारली फ्राय करून घ्या आणि मग भाजी बनवा. तर इथे मी परतून घेते. तर असं 2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आधीसुद्धा आपण मीठ घातलं आहे, पण पाण्यामध्ये धुतल्यानंतर ते कमी झालं, म्हणून इथे मी अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे. आणि शेवटी आपण भाजी तयार झाल्यानंतर टेस्ट करून चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूया. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं असं झाकून आपण कारली वाफवून घेऊया. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. पाहूया. आता पहा, कारली सॉफ्ट झालेत. आपण चेक करूया. तर इथे पाहू शकता ही कारली अगदी सॉफ्ट झालेत, सहज अशी तुटत आहेत. तर ही कारली आता काढून घ्यायची आहेत आणि याच कढईमध्ये आपण पुढची कृती करू. तर इथे मी सगळी कारली काढून घेतलेत. आता यामध्येच मी 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मस्त तडतडलं की इथे आता कांदा घालायचा आहे. तर 1 मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतला आहे. कांद्याबरोबरच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. ही मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी थोडी जास्त घातली. कांदा आणि मिरची परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपल्याला कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही आहे. कांदा फक्त ट्रान्सपरंट करायचा आहे, कारण नंतर आपण कारली यामध्ये घातल्यानंतरसुद्धा परतणार आहोत. तर कारल्याबरोबरसुद्धा हा कांदा परतला जाईल, म्हणून हा फक्त मी ट्रान्सपरंट करून घेते. कांदा परतत असतानाच यामध्ये लसूण घालायचं आहे. तर लसूण असा मी तुकडे करून घेतला आहे. तर कांदा आणि लसूण परतून घेऊया 1 मिनटं. तर इथे आता कांदा छान सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते आहे. यानंतर इथे मी पाव चमचा गरम मसाला घातला. अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली. चिमूटभर हळद घातले आणि यानंतर पाव चमचा इथे मी आमचूर पावडर घातले. तर आपण इथे पाव किलो कारली घेतलेत. पाव किलो कारल्यासाठी इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घातले. यानंतर यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. आता हे सगळे मसाले परतून घेऊया.
तीळसुद्धा या भाजीमध्ये मस्त लागतात. तर हे मसाले परतल्यानंतर यामध्ये जी आपण कारली परतून ठेवली होती ती घालायची आहेत. तर ही कारली आधीच आपण सॉफ्ट करून घेतलेत, त्यामुळे आता ही शिजवायची गरज नाही आहे. मसाल्यांबरोबर छान मिक्स करून घेतलेत. यानंतर इथे आता अर्धा चमचा मी गुळाची पावडर घालते. गुळाची पावडर नसेल तर तुम्ही एक छोटा खडा गुळाचा घालू शकता आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. यानंतर इथे आता 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण आमचूर पावडर घातली आणि थोडासा गूळ घातला. यामुळे खूपच चटपटीत अशी मस्त ही भाजी होते. रंगसुद्धा पाहू शकता तुम्ही भाजीचा. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 1 ते 1.5 मिनटं याला वाफ द्यायची आहे. तर इथे पहा भाजी आपली तयार आहे. यावरती कोथिंबीर घालूया. आणि ही भाजी सर्व करूया. खूपच मस्त अशी भाजी होते. ज्यांना भाजी आवडत नाही किंवा कारलं आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही भाजी लागते. तुम्ही पोळीबरोबर, वरण भाताबरोबर, भाकरीबरोबर ही भाजी सर्व करू शकता. तर अशी ही वेगळ्या प्रकारची कारल्याची भाजी एकदा नक्की करून पहा. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.